लाल परी. रीताला लहान असल्यापासून गणपती बाप्पाची खूप वेळ होते. बागेत जाऊन बाप्पाला आवडतात म्हणून जास्वंद, दुर्वा सर्व काही गोळा करायची. फुले धुवून त्याचा हार करायचे. दुर्वाच्या जोड्या करायची. गणपती भक्त होती ती. बाप्पाला आवडतो ना लाल रंग, म्हणून मला आवडतो. तिच्या आजीला तिचे खूप कौतुक वाटायची. तिची गणपतीवरची अफाट श्रद्धा, पाठ असलेले गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष ती रोज खणखणीत आवाजात बोलायची. तेव्हा तर तिची आजी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवायची. कौतुकाने बोटं म्हणायची, मया करायची. रीता हळूहळू मोठी होत होती. बुद्धीने खूप हुशार, जणू काही बुद्धिदाता गणरायाचा वरद हस्तच होता तिच्यावर. सगळ्यात पहिला नंबर. गोरी गोरी पान, त्यात लाल रंग आवडीचा म्हणून ती छटा असलेले ड्रेस घालायची. खूप मोहक दिसायची. आजी तर तिला जास्वंदीचं फुलच म्हणायची. आई लाल परी म्हणायची. आता रीताला 13 वर्षाची झाली होती. आई विचार करत होती. शरीरात होणारा बदल तिला कसं सांगावा आणि ती वेळ लवकरच आली. 2-3 दिवसापासून रेवाचे पाय दुखत होते, पोट दुखत होते. सकाळी सकाळी ती उठली तेच आईला जोरात हाक मारत, अगं आई हे बघ ना काय. आई हसून म्हणाली, अगं लाडू घाबरू नको. आता तू मोठी झालीस, माझी लाल परी आता मोठी झाली. आईने आजीला सांगितले. आजीने तिला नाहू घालायला सांगितले. आई रीताला खूप छान प्रकारे अंघोळ घालत होती. पाय दुखतात का, पोट कंबर दुखते का, या दिवसात कशी स्वच्छता ठेवायची, कशी काळजी घ्यायची, आई सर्व काही अंघोळ घालता घालता सांगत होती. तोपर्यंत आजीने बाहेर मस्त गोड शिरा केला. रीता बाहेर येताच आजीने तिला छोटासा सोन्याचा दागिना दिला. गळ्यातील चेन आजीने स्वतःच्या हाताने घातली. शिरा भरवला. सगळं कसं छान वाटत होतं. पण रीताचं आता आयुष्य बदलणार होतं. पहिलीच वेळ, त्यामुळे कौड कौतुकात गेली. नंतर मात्र हळूहळू होणारं कौतुक कमी झालं. रीताला हा लाल रंग मात्र नकोसा वाटू लागला. कारण आजीचे खूप सोवळे ओवळे असायचे. तिला जास्वंदीला पण हात लावू द्यायची नाही आजी. आईने खूप समजावलं रीताला. अगं बाळ, तू जरी मोठी झाली असे मी म्हणाले ना, तरी तुझे बालपण अजून जगायचं आहे. तुला मातीत चिखलात खेळताना ते डाग लागले म्हणून घाबरून जातेस का? नाही ना? तसाच हा पण डाग नैसर्गिक आहे. रीता म्हणाली, हो ना, मग आजी मला का जास्वंदीचा हार पण करून देत नाही? माझा बाप्पा माझी वाट बघत असेल. आईला हसायला आले. तिचे हे वाक्य ऐकून काय बोलावे विचार करत असताना आजी आली. खूप छान समजावलं रीताला. ती म्हणाली, अगं हो ग, खूप वाट बघत होता बाप्पा तुझी. रुसून बसला होता. रीताच्या हातचा जास्वंदीचा हार मला हवा आहे असे म्हणत होता. आजी असे बोलताच रीता अजून फुगून बसली. नाक लाल झालं, अगदी जास्वंदी सारखं. अन म्हणाली, गप्प बस ग आजी. बाप्पा कधी बोलतो का ग आजी? आजी प्रेमाने म्हणाली, नाही ग बाळा, पण खरंच स्वप्नात आला होता बाप्पा. रीता म्हणाली, काय खरंच? आजी हसली आणि सांगू लागली, हो, तो म्हणाला रीताला किती त्रास होतो ते 4 दिवस. त्यामुळे तिला माझे कोणतेच काम सांगायचं नाही. तिला आराम करू द्यायचा. थोडे रीताचे ऐकून घेताना आजीनं हळूच स्वतःची बाजू सुद्धा बाप्पाचा आधार घेत तिला समजावली. जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला. स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा प्रसंग आजी सांगत होती, पण रीताचे सारे लक्ष आता बाहेर तिच्या मित्रमैत्रिणीमध्ये होते. ते आजीच्या लक्षात आल्यावर आजीने मात्र हसत हसत सांगितलं, अगं बाप्पाने मला हे पण सांगितलंय की 4 दिवस रीताला घरीच खेळायला ठेवा. कुठे बाहेर जाऊ देऊ नका. कारण धावपळ करताना जर लाल रंग बाहेर आला ना, तर तिला खूप त्रास होईल. रीताला सारं खरंच वाटत होतं. आजीने मस्त आयडिया केली. त्यामुळे आई अगदी गालातल्या गालात हसत होती. ते दिवस संपले. रीताने लवकर उठून जास्वंदीची फुले काढली, मोठा हार केला आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. लाल रंगाचा ड्रेस आज बऱ्याच दिवसांनी तिने घातला. किती छान दिसते माझे जास्वंदीचे फूल असे म्हणत आजीने बोटं मोडली. लाल परी माझी खुश दिसते म्हणत आईने काळा तीळ लावला. मग रीता सर्वांना जास्वंदीची फुले द्यायला निघून गेली. अहो आई, किती छान समजावून सांगितलं तुम्ही तिला. खरंच मला तर टेन्शन आलं होतं. आजी म्हणाली, अगं नैसर्गिक गोष्ट आहे ती. विटाळ वगैरे जुने झाले आता सगळं. समजते ग, पण संस्कार झिडकावून नाही टाकता येत ग. पोर हिरमुसली. मलाच वाईट वाटले. एक मन म्हणाले करू दे तिला हार, पण आमच्यावर झालेले संस्कार व मन नाही तयार झाले. तुला सांगू, वाईट विचार पहिले येतात ना ह्या मनात. मन म्हणाले, पोरीचं काही वाईट झालं तर नको. मग अशी शक्कल लढवली. खोटं बोलले ग मी तिच्यासोबत. असू दे हो आई. पोरगी हसली ना मनापासून, मग चालतंय की. लाल परी आपली किती दिवसांनी अशी मनमोकळी हसली बघा. नाहीतर पाळीविषयी भलतंच काही मनात घेऊन बसली असती बघा.
दोघींची नजर घराच्या बागेत गेली. दोन्ही जास्वंदी अगदी मस्त डोलत होत्या. एक जास्वंदी म्हणजे रीता आणि दुसरी जास्वंदी म्हणजे जास्वंदीचं झाड. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच कथा वाचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.